नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत. वळूयाच्या बातमीपत्राकडे. भारत स्वतंत्र मिळून 78 वर्ष झाली, पण अजूनपर्यंत सरकारी शाळेमध्ये क्रीडा शिक्षक नाहीत. स्वातंत्र्य काळात भारतात सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक, औद्योगिक, विज्ञान, तंत्रज्ञान व कला अशा विविध क्षेत्रात भारताने यशाची अनेक शिखरे सर केली आहेत. भारतात रामायण महाभारत काळापासूनच क्रीडा क्षेत्राला वेगळे महत्त्व आहे. अनेक खेळांची जननी सुद्धा भारत आहे. जगामध्ये खेळामेळीच्या वातावरण, जागतिक विकास साधता यावा व मैत्रीपूर्ण संबंधित प्रस्थापित व्हावे म्हणून इसवी सन 1896 सालापासून जगामध्ये आधुनिक ऑलिम्पिक स्पर्धेची सुरुवात झाली. पारतंत्र्य काळापासूनच भारतीय खेळाडूंनी या स्पर्धेमध्ये सहभागी होत अनेक पदके पटकावली आहेत. देशातून असे खेळाडू घडत राहावे व देशाला वेगवेगळ्या क्रीडा स्पर्धेत पदकं मिळवून देत राहावे यासाठी भारतीय खेळाडूंना प्रेरणा देण्यासाठी भारतातील हॉकीची जादूगार मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिन म्हणून 29 ऑगस्ट हा दिवस क्रीडा दिन म्हणून देशभरात उत्साहात साजरा करण्यात येतो. देश विदेशात होणाऱ्या विविध क्रीडा स्पर्धांमध्ये भारतातील व प्रामुख्याने महाराष्ट्रातील खेळाडू ही मोठ्या प्रमाणात सहभागी होत असतात. देशाला अनेक पदके मिळवून देत असतात. राज्यात शासनाच्या वतीने शालेय क्रीडा स्पर्धांचे आयोजन ही विविध ठिकाणी करण्यात येते. या खेळाडूंना शालेय जीवनापासूनच उत्तम दर्जाचे प्रशिक्षण मिळावे यासाठी मात्र अनेक शाळांमध्ये मागील बऱ्याच वर्षापासून क्रीडा शिक्षकच नसल्याचे उघड झाले. त्यामुळे आश्रमशाळेतील खेळाडूंना विविध स्तरावरील आयोजित होणाऱ्या स्पर्धांमध्ये सहभागी होण्याची इच्छा असूनही योग्य त्या मार्गदर्शकाअभावी सहभागी होता येत नाही असे निदर्शनास आले. महाराष्ट्रातील शालेय विद्यार्थ्यांना योग्य वेळी योग्य असे क्रीडा शिक्षकांचे मार्गदर्शन मिळाले तर हे देशाला विविध क्रीडा स्पर्धेत नक्कीच नावलौकिक मिळवून देतील. त्यामुळे महाविद्यालयाप्रमाणेच प्रत्येक आश्रमशाळेमध्ये क्रीडा शिक्षकांची नियुक्ती अनिवार्य करणे गरजेचे आहे. 29 ऑगस्ट रोजी मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस म्हणून क्रीडा दिन साजरा होत असताना पहिल्या ऑलिम्पिक संघाचे नेतृत्व हे जयपाल सिंग मुंडा या आदिवासी असणाऱ्या हॉकीपटूंनी केले होते. हे विसरून चालणार नाहीये. त्याच आदिवासी असणाऱ्या अनेक खेळाडूंना मात्र क्रीडा क्षेत्रापासून वंचित ठेवले जाते. एकीकडे भारताची लोकसंख्या ही जगामध्ये लोकसंख्येच्या दृष्टीने भारताचा जगामध्ये प्रथम क्रमांक लागत आहे. त्या मानाने ऑलिम्पिकमध्ये बोटावर मोजणे एवढे मेडल मिळत असून देशाच्या क्रमवारीत 71वे स्थान आहे. त्या मानाने पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये नीरज चोप्रा, मनू भाकेर, सरबजोत सिंग, स्वप्नील कुसळे, अमन सेहरावत आणि भारतीय हॉकी संघाने पॅरिस 2024 ऑलिम्पिकमध्ये भारताने जिंकलेल्या 6 पदकांमध्ये योगदान दिले, ज्यात 1 रौप्य आणि 5 कांस्य पदक मिळाली आहेत. याचा आम्हाला अभिमान आहे. पण यामध्ये आदिवासी आश्रमशाळेतील क्रीडा शिक्षक कुठे दिसत नाही याचे मूळ कारण आहे आदिवासी विकास विभागात असलेली उदासीनता, ज्याच्याकडे मुळातच नैसर्गिक खेळाडूवृत्ती, जिद्द, काटक, चिकाटी असे गुण असणाऱ्या या विद्यार्थ्यांना योग्य वेळी योग्य मार्गदर्शन करणाऱ्या क्रीडा शिक्षकांना निवृत्ती आदेशापासून वंचित ठेवले जाते. हे अन्यायकारक नाही का? एका बाजूला असे म्हटले जाते की आदिवासी विद्यार्थी हा राष्ट्रीय ऑलिम्पिक खेळाडू घडावा, निदान तशी अपेक्षा क्रीडा शिक्षकांकडून केली जाते. बरेच दिवस विद्यार्थी या स्पर्धेपासून वंचित आहे. याला जबाबदार कोण आहे? या सर्व गोष्टीला कुठेतरी सरकार धोरण कारणीभूत आहे. पण आदिवासी पालक व आदिवासी संघटना यांनी देखील जाणीवपूर्वक या सर्व गोष्टींकडे लक्ष द्यायला हवे. एस मराठी न्यूजसाठी लक्ष्मण बागुल, बोरगाव. अशाच ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूजला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पाहत रहा एस मराठी न्यूज.